नमस्कार, मी अमित उपाध्याय, EVM हटाव सेना, ठाणे महाराष्ट्रपासून. आणि आम्ही 2019 पासून हे दाखवत आहोत की लोकसभा आणि विधानसभामध्ये जी व्हीव्हीपॅटवाली म्हणजे ज्याच्यामध्ये पावत्या दिसतात त्या EVM मशीनमध्ये कशी चोरी होऊ शकते. आणि आता जे नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये कशी वोटांची चोरी होऊ शकते ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती मशीन जी होती त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं लाईट सेन्सर आणि काळा काचच्या माध्यमातून चोरी व्हायचे. आणि याच्यामध्ये जी आहे ते लांबून त्याला आम्ही हॅक करून चोरी करून दाखवणार. तर ती जी मशीन आहे त्याच्यामध्ये 2010 मध्ये हरिप्रसादजी इंजिनियरनी ती ओरिजिनल पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमधून मशीन काढली होती आणि तिकडून जी आहे ते कसं त्याच्यामध्ये चोरी होऊ शकते असे 500 प्रकारे थेट 5-6 प्रकारे चोरी करून थेट चॅनलवर दाखवलं होतं. आता त्या मशीनचा वापर बंद केला गेला पाहिजे आणि व्हीव्हीपॅटसोबत जी मशीन आहे ती वापरली गेली पाहिजे असा सुप्रीम कोर्टचा जजमेंट असल्यावर पण ही मशीनचा वापर होत आहे. तर आम्ही याच्यावर डेमो मशीन बनवली आणि त्या डेमो मशीनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये चोरी कशी शक्य आहे. तर हे या डेमो मशीनचा बॅलेट आहे ज्याच्यामध्ये 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक कॅन्डिडेट नंबर 1, 2, 3 आणि एक चौथा नोटा आहे. आणि हा कंट्रोल युनिट आहे ज्याच्यामध्ये वोट जाऊन सेव्ह होणार. आम्ही एक हे डेफिनेट पॅटर्नमध्ये वोट करणार आहे. पॅटर्नमध्ये वोट नाही केला तरी चालेल, रँडमली कसंही वोट केल्यावर किती वोट केल्यावर इकडे चोरी होणार. पण आम्ही या पॅटर्नमध्ये का वोट करतोय का जे प्रेक्षक आहेत त्यांच्या ध्यानात गेला पाहिजे की कुठल्या कॅन्डिडेटला किती वोट गेले आहेत आणि आम्ही मध्ये कुठल्या प्रकारची धांदल नाही केली आहे. तर कॅन्डिडेट नंबर 1, 3 आणि नोटाला आम्ही 2-2 वोट देणार आहे. कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट जिंकवणार आहे आणि अशी वोटिंग आम्ही इकडे करणार आणि त्या संदर्भात आम्ही वोटिंग इकडे सुरू करत आहोत. कॅन्डिडेट नंबर 1ला मी पहिला वोट दिला आहे आणि तो वोट या कंट्रोल युनिटमध्ये जाऊन सेव्ह होणार. तर पहिला वोटर येऊन त्याला वोट देतो आणि वोटिंग झाली. तर आम्ही हे पॅटर्न वापरतोय. मी परत बोलतोय, हे पॅटर्न नाही वापरलं तरी काही फरक पडणार नाही. आपण कशीही वोटिंग करू शकता, मागे पुढे, आणि जास्त वोट कमी वोट पण टाकू शकता आणि तरी त्या चोरी याच्यामध्ये होईल. तर आता कॅन्डिडेट नंबर 1ला 2 वोट झालेले आहेत. कॅन्डिडेट नंबर 2ला आपल्याला 5 वोट देऊन विजयी करणार आहे. तर याला आम्ही कॅन्डिडेट नंबर 2ला पहिला वोट दिला. हा मॉकपोलचा राऊंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही चेक करणार का मशीन व्यवस्थित काम करत आहे का नाही. आणि जर व्यवस्थित मशीन काम करत आहे हे पहिल्या राऊंडमध्ये प्रूव्ह झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये काय करणार आहे का या मशीनमध्ये चोरी करून आम्ही दाखवणार का की चोरी याच्यामध्ये कशी शक्य आहे. तिसरा वोट जातोय कॅन्डिडेट नंबर 2ला. 3 वोट झालेत. पहिला राऊंड फक्त हे सिद्ध करण्यासाठी आहे का जर मशीनला आपण छेडछाड नाही केली तर मशीनमध्ये कशी चोरी होऊ शकते, काय प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण ज्याला वोट देतोय तो वोट व्यवस्थित त्याच्याकडे जातोय. तर 4 वोट झालेत कॅन्डिडेट नंबर 2ला. आता कॅन्डिडेट नंबर 2ला 5वा वोट. तर कॅन्डिडेट नंबर 2ला आम्ही 5वा वोट टाकला. असे कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट, कॅन्डिडेट नंबर 1ला 2 वोट आणि आपण 3 आणि कॅन्डिडेट नंबर 3 आणि नोटाला पण 2-2 वोट देऊ. आणि त्यांनी हे कॅन्डिडेट नंबर 3ला आपला आता 2 वोट टाकायचे आहेत. कॅन्डिडेट नंबर 3ला आपण पहिला वोट टाकलाय. 2 वोट टाकायचे आहेत आणि आपण पहिला वोट टाकलाय. तीनला हा दुसरा आणि शेवटचा वोट. कॅन्डिडेट नंबर 3ची वोटिंग झालेली आहे. मॉकपोलच्या राऊंडमध्ये आपण मशीनची सत्यता चेक करणार आहे का ते किती व्यवस्थित काम करते. नोटाला पण आपण 2 वोट देणार आहे. जसं आपण वोट देतोय तसंच याच्यामध्ये निघत आहे का नाही ते आपल्याला बघायचे आहे की आमची मशीन प्रॉपर काम करत आहे का नाही, मशीनमध्ये कुठल्या प्रकारचा धांदल नाही आहे. तर याच्यामध्ये आत्तापर्यंत 11 वोट पडले आहेत. नोटाला 2, कॅन्डिडेट नंबर 3ला 2 आणि 1ला पण 2 आणि कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट पडलेले आहेत. आता आपण जसं ओरिजिनल इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये वोटिंग एंड केली जाते तसं वोटिंग एंड केली आहे. कॅमेरामॅन आपल्याला दाखवत आहेत का वोटिंग एंडेड, शो रिझल्ट्स, म्हणजे आपण रिझल्ट आता याच्यामध्ये दाखवू शकतो. हा मॉकपोल आहे म्हणून आपण जागेवरच रिझल्ट बघू. तर आता मशीन तयार झाली आहे रिझल्ट दाखवायला.
बटन दाबताच रिझल्ट बाहेर येणार आणि आपण चेक करणार का आपण ज्या प्रकारे वोटिंग केली आहे तशीच वोटिंग झाली आहे की नाही. कॅन्डिडेट नंबर 1ला 2 वोट दिलेत, 2चे 2 पडलेत. कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट दिले, 5चे 5 पडलेत. कॅन्डिडेट नंबर 3ला 2 वोट दिलेत, 2चे 2 पडलेत. आणि नोटाला 2 वोट दिलेत, 2चे 2 पडलेत. म्हणजे आपण जशी वोटिंग केली आहे तशीची तशी पडली आहे. मॉक पोल व्यवस्थित बायपास झाला आहे आणि कुठलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही आहे. तर आता आपण काय करणार, आता आपण या मशीनला परत तयार करणार. ओरिजिनल वोटिंगसाठी मशीन इकडे तयार झाली आहे. आपण मशीन रिसेट केली, याच्यामध्ये स्टार्ट वोटिंग येते, म्हणजे अगोदर याच्यामध्ये 0 वोट आहे. आता ही ओरिजिनल इलेक्शनची वोटिंग करणार आणि त्यानंतर मी या मशीनमध्ये वोटाची फेरफार करून वोटाची संख्या बदलणार. याच पॅटर्नमध्ये वोटिंग आपण परत चालू करणार. कॅन्डिडेट नंबर 1ला पहिला वोट, तर पहिला वोट कॅन्डिडेट नंबर 1ला जाणार. आणि आता दुसरा वोट हा ओरिजिनल राऊंड आहे. या राऊंडमध्ये आपण वोट चोरी करणार आहोत. पहिल्या राऊंडमध्ये आपण चेक केला होता की आपण ज्याला वोट टाकतोय त्याला तसंच वोट जात आहेत का नाही. कॅन्डिडेट नंबर 2ला हा पहिला वोट गेला आहे. कॅन्डिडेट नंबर 1ची आपण या पॅटर्नमध्ये वोटिंग करून टाकली आहे. आपण या पॅटर्नमध्ये का वोटिंग करतोय का प्रेक्षकांचा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांचा ध्यानात राहिलं पाहिजे की आपण कोणाला किती वोट दिलेत. तर कॅन्डिडेट नंबर 1, 3 आणि नोटाला 2-2 वोट आणि कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट देणार आहोत. त्यातले आपले 2 वोट झालेले आहेत आणि आपण आता तिसरा वोट दिला आहे. आता आपण इकडे चौथा वोट देत आहे. 4 वोट झालेत. इकडे आपण आता 5वा वोट देऊ. मशीन चालू झाली आहे, तयार झाली आहे. 5 वोट, 5 वोटर आले, 5 वोट त्याला भेटले. आता आपण कॅन्डिडेट नंबर 3ला 2 वोट देऊ. त्यातला हा पहिला वोट. आता कॅन्डिडेट नंबर 3ला दुसरा वोट आणि शेवटचा वोट देऊ. आपण कशी रॅन्डम वोटिंग केली तरी काही फरक पडणार नाही, चोरी होईल. मागे पुढे जास्त कमी वोट दिलं काही होणार नाही. नोटाला 2 वोट देऊ. पहिला वोट त्यातला पडला आहे. नोटाला आपला त्यानंतर दुसरा वोट. नोटाला 2 वोट. या प्रकारे वोटिंग आपली संपली आहे. आता ही वोट याच्या कंट्रोल युनिटमध्ये जाऊन सेव्ह झालेली आहे. पण मी माझ्या मोबाईलतून या वोटरशी छेडछाड करणार आणि याला बदल करणार आहे. आणि त्या संदर्भात मी आता ही मशीन जी आहे त्याचा एंड वोटिंग करणार आणि सगळे वोट याच्यामध्ये सेव्ह करणार. का कुठलाही याच्यामध्ये बदल नाही झाला. एंड वोटिंग इकडे आला आहे. वोटिंग एंडेड, शो रिझल्ट्स, म्हणजे मशीन आता ही रिझल्ट दाखवेल. पण आता नेहमीप्रमाणे ही मशीन कलेक्टर ऑफिसमध्ये जाते ओरिजिनल इलेक्शनमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये इलेक्शन संपल्याच्या नंतर इलेक्शनच्या दिवशी ही मशीन बंद केली जाते आणि आपण मशीन बंद करणार आहोत. आणि समजा मशीन ही बंद झाली. आता इलेक्शनच्या दिवशी इकडे परत आपल्याला ही मशीन चालू करायची आहे आणि वोटिंग चेक करायची. आता मशीन चालू झाली आणि मी माझ्या मोबाईलनी या मशीनचं नाव EVM हटाओ सेना आहे आणि मी या मशीनशी कनेक्ट करणार आहे. मशीन आता चालू होत आहे. जेव्हा आम्ही काय मध्ये व्हिडिओला पॉज नाही केला आहे किंवा पूर्ण व्हिडिओ दाखवतो आहे मशीन चालू होण्याचा. याच्यामध्ये थोडा वेळ जाते मशीन चालू व्हायला. पण आम्हाला कुठली याच्यामध्ये फांदेबाजी नाही दाखवायची. कुठल्या प्रकारची फांदेबाजी झाली मध्ये मशीन आम्ही व्हिडिओ कट नाही करत आहे. कारण आपल्याला व्यवस्थित माहीत पडलं पाहिजे की मशीनची कुठली छेडछाड व्हिडिओ बनवताना आम्ही मध्ये नाही केली आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ थोडासा लांब होतो. आता मशीन इकडे हे झालं आहे आणि मशीन चालू झाली आहे. आता मशीन रिझल्ट दाखवण्यासाठी रेडी आहे. पण मी माझ्या मोबाईलनी मी याच्यामधील त्याला हॅक करणार आहे आणि मी त्यासाठी तिकडे याला सिग्नल पाठवणार आहे.
आता सिग्नल पाठवण्यासाठी मी माझ्या मोबाईलच्या ब्लूटूथनी इकडे जो याच्यामध्ये ब्लूटूथ डिव्हाइस आहे मशीनमध्ये, त्या ब्लूटूथ डिव्हाइसला कनेक्ट झालो आहे आणि कॅन्डिडेट नंबर 1ला जिंकवण्यासाठी मी कमांड दिला आहे आणि बाकी सगळे कॅन्डिडेटचा जवळजवळ 40% वोट चोरी झाला पाहिजे असा सिग्नल मी त्याला सेंड केला आहे. आणि इकडे त्यात बघा तुम्ही बदल झाला आहे, NG ओव्हर आला आहे, म्हणजे ही मशीन हॅक झाली आहे. आणि आता आपण याचा रिझल्ट चेक करू. आता रिझल्ट चेक करण्यासाठी मी मशीनला तयार करतोय. मशीन ऑलमोस्ट तयार आहे रिझल्ट दाखवण्यासाठी. आणि आपण जे वोटिंग केली आहे त्या पॅटर्नमध्ये आपण चेक करणार का काय रिझल्ट येतो. तर कॅन्डिडेट नंबर 1ला बघा 7 वोट पडले, तो जिंकला आहे. आपण फक्त 2 वोट दिले होते, त्याला 5 वोट चोरीचे भेटले. कॅन्डिडेट नंबर 2ला 5 वोट भेटले होते, त्याला फक्त आपण 2 वोट दाखवले. कॅन्डिडेट नंबर 3चे आणि नोटाचे 1-1 वोट चोरी केले आहेत, 11 वोट पडले आहेत. आपण परत चेक करू. कॅन्डिडेट नंबर 1 जिंकला आहे, त्याला 2च पडले होते, 7 वोट भेटले, 5 चोरीचे. कॅन्डिडेट नंबर 2चे 5 वोट होते, त्यातले 3 चोरी केले आणि 2 त्याला भेटले. कॅन्डिडेट नंबर 3चे 1 वोट चोरी गेला आहे आणि 1 त्याला भेटला. नोटाचा 1 वोट चोरी गेला आहे आणि 1 वोट तो गेला आहे कॅन्डिडेट नंबर 1ला आणि तो जिंकला. असे 11 वोट बरोबर पडले आहेत, पण कॅन्डिडेट नंबर 1ला आपण जिंकवला आहे कॅन्डिडेट नंबर 2, 3 आणि नोटाचे वोट चोरून. या प्रकारे आम्ही इकडे दाखवलं आहे का लांबून या मशीनमध्ये आपण जर ब्लूटूथनी कनेक्ट केला तर आपण या मशीनचे वोट बदली करू शकतो आणि चोरी याच्यामध्ये शक्य आहे. तर जर या प्रकारची चोरी याच्यामध्ये शक्य आहे, EVM रद्द झाली पाहिजे, त्याच्या ठिकाणी बॅलेट आला पाहिजे आणि बॅलेटने इलेक्शन झाले पाहिजे, तेव्हाच ही लोकशाही ठरणार, नाहीतर ही EVM शाही आहे. धन्यवाद.